गाणं म्हणायचं की बिन दक्षिणातच घालवा लागायचा. ती बाळ त्याच्यावर तांदळ जाते ती बाळा देत जाईल. वासुदेवाने एवढ्या लांब यायचं त्याला समाधान असू दे. ती बाळक झालं मला देव पावला रे बाळा तुझ रे बाळाने किती समजावू तुला रे बाळ माझं जन्मल लक्ष्मी किती मवऱ्याची बाई किती काकू वाळण माझं गोर गोरस बाई याला घरी भगवंतानं पचिरायाला सांगा याच्या हातामध्ये मन घेत्या याला इष्ट म्हणे लावला बाई हिरा साजे कला चंद्र उगवा जग लोक म्हणते मला बाळाचा आनंद झाला पहिल्यांदा बोललो बाई औंधाच्या नागनाथाला. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आम्ही जेवाय बसलेलो सगळेजण, तोपर्यंत वासुदेव दारामध्ये आलेले होते. मग स्नेहलने जोगा वाढला तांदळाचा आणि मी म्हटले गाणं म्हणा, श्रेला म्हणायला लावलेलं मी त्यासनी. तर म्हटले आणि थोडीशी दक्षिणा घेतली आणि मग ते गेले. आणि तिकडनं मग आम्ही आलो जवाहरनगरला. आणि संध्याकाळी गेलेलो आम्ही गावात, कारण अधिक महिन्यात आईची ओटी भरायची असते. तर त्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या. बहीण पण एक घेणार होती आणि मी पण एक आईला साडी घेणार होती. तर साडी दुकानात थोड्याशा साड्या, तिला आईला आमच्या काठपदर साडी घेतली तर अजिबात नेसत नाही. तिचं सारखं चालू असतं की मला जड साड्या नको, हलक्या फुलक्या पाहिजेत, म्हणजे असं रोज नेसायला कशा साड्या असतात तशा पाहिजेत. म्हणून आम्ही वर्धमानमध्ये सुद्धा साड्या बघितल्या, कारण वर्धमानमधल्या ज्या साड्या असतात ती नेसते. भरपूर वेळा आम्ही घेतलेल्या तशा साड्या तिला, तर त्या ती खूप आवडीने नेसते. म्हणून मग त्या पण साड्या बघितल्या. आई एक नेसतेच काय यातले? एक नेच कशी दिसते बघूया. नको मी इथून येतो तुझ्याकडे, नको कॉल करतो माझ्याकडे ना तुझ्याकडे. तर ह्या ज्या 2 साड्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आईला. 2 साड्यांची किंमत 600 काय 750 रुपये किंमत आहे या 2 साड्यांची. पण छान होत्या म्हणून मग मी लाईट वेट पण आहेत आणि तिला नेसायला म्हणजे बरं पडतील म्हटलं मी रोज नेसायलाच त्या काढ. आणि बहिणीने काठपदर साडी घेतलेली आहे. आणि हा दिवस शनिवारचा होता. त्या दिवशी मी येणार होते कागलला. सगळं आवरलं आणि म्हटलं आईची ओटी भरूया. हे टायमिंग होतं 4:30-5 वाजलेले होते. सगळीच म्हणत होती ती राहा म्हणून, कारण परत यायला मिळत नाही. पण कसं होतं, सोमवारी पाणी येत नाही आणि रविवार मग आपल्याला दिवस सगळा स्वच्छ करण्यातच घर जाणार आहे. त्यामुळं मी म्हटलं नाही, म्हटलं मी जाणारच म्हटलं. आणि बाहेर पडले बॅगा वगैरे घेऊन आणि जवळजवळ रिक्षा स्टॉपपर्यंत गेले. आणि तिथनं या दोघींनी मला परत आणलं. नाही म्हटलं जायचंच नाही, मी भाऊजींना बोलवून घेते. आणि बॅगेचं पण वज्ज खूप झालेलं, कारण शेवया, परत जे आपले पोह्याचे पापड आहेत ते, आणि कुरवड्या, असं सगळं ते एका पोत्यात भरलं. आणि परत आमची जी कपड्याची बॅग होती ती, त्या दिवशी केसावर भांडी देणारी बाई पण आलेली आणि ती अक्षरशः माझ्या वर्गातलीच होती. मी तिच्या नाकावरनं फक्त तिला ओळखलं आणि तिच्याकडनं 1 लिटरची तेलाची किटली घेतली, कारण मला ती दुधासाठी पाहिजे होती. डेअरीतनं दूध आणायचं झालं तर मला किटली हवी होती. त्यानंतर मी चिनी मातीची जी बरणी घेतलेली आहे वहिनीच्या इथं मॉलमधून ती, आणि आमची कपडे, असं सगळा पसारा ढेगभर झालेला होता. आणि तो पसारा बघून श्री म्हणाला मी काय एसटीत चढणार नाही, कारण की आता कसं होतं मे महिन्यामुळं गर्दी खूप आहे एसटीला, आणि तो सगळा पसारा घेऊन मी काय चढणार नाही. मग बहीण म्हणाली भाऊजींना बोलवून घेऊया, कारण त्यांनी त्या दिवशी फर्स्टला होते. पण त्यांना कसं झालेलं तर कामावर ओव्हर टाईमला थांबवून घेतलेलं. त्यामुळे 7 वाजता ते सकाळी 6:30ला गेलेले, संध्याकाळी 7 वाजता ते येणार होते. मग त्यांना सांगितलं तुम्ही इकडल्या इकडं या. मग ते आलेले 7:30पर्यंत. मग स्वयंपाक वगैरे आम्ही आवरला. तोपर्यंत आई गेलेली बाजारात. तोपर्यंत मामी पण आलेली आम्हाला भेटायला. 1 दिवस राहायचं आणि भेटून जायचं म्हणून मामी पण आलेली. मामी आली जवळजवळ 6-6:30 वाजलेले त्यावेळी आलेली होती. आणि ह्यांच्या इकडे 8 दिवस पाणी आलेलं नव्हतं, पाण्याचा एक थेंब नव्हता. अक्षरशः विकत आणून पाणी आम्ही, स्वयंपाकसुद्धा, प्यायला पण आणि स्वयंपाक पण, असं विकत आणून आम्ही म्हणजे हे करत होतो, ॲडजस्ट करत होतो. आणि काय मेन पाईपलाईन जी असते ती फुटलेली, त्यामुळं 8 दिवस पाणीसुद्धा आलं नव्हतं.
मग स्वयंपाक वगैरे केला. हे आल्यावर यांना चहा आणि खारी दिली खायला आणि जेवण बांधून घेतलं. आणि मग मी संध्याकाळी 8-8:30ला इथनं बाहेर पडलेले होते. पायावर पडलेलं दगड तिच्या पायावर पडलेला. इकडे बघ की हा जरा वॉटर पार्कचं काय झालं. इकडे बघ की रसू स्माईल बघायची जरासं नसतं बाहेर आली गेली. बस तिकडं. आणि आईला जी मी साडी नेसवलेली होती त्यातच आम्ही काय केलं, त्या साड्या 1000ला 4 असं त्या दादांना द्यायला लावल्या. आणि मग 4 साड्या घेतलेल्या. बहिणीला एक घेतली आणि मला एक घेतली. असं तिनं मला ओटी भरली आणि मीनं पण तिला ओटी भरली. बहिणीच्या पण माझ्या भरपूर अशा काठपदरच्या साड्या आहेत, पण तिला पण त्या नेसायला नको असतात. आता तिच्या ज्या अंगावर साड्या आहे असल्या साड्या ती कायम नेसून येते, कारण तिला सुद्धा अशाच साड्या म्हणजे कॅरी करायला आवडतात. स्माईल बघा किती खुश आहे. आई आहे तेरे माते के कुमकुम को व्हिडिओ ए ग बस गए मग उठून उभा राहा. तोंडा मार्की जरा असं व्हिडिओमध्ये ती पिस्ता कलर साडी होती ती बहिणीने घेतली आणि जी पांढरी होती ती मी घेतली, कारण की क्रीम कलर आहे मला सोमवारला परत श्रावण सोमवारला नेसायला होईल म्हणून घेतलेली आहे. प्रदोष वगैरे असला तरी पण आपल्याला ती नेसता येते. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.